उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि म्हणजे सर्व तरुण मित्रांनो, तसंच आमचे पत्रकार मित्र, आपल्या सगळ्या जणांना आठवत असेल की गेल्या वर्षीच्या 8 तारखेला आपण सगळेजण असंच इथे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेलो. ऑनलाईनवर तो कार्यक्रम होता आणि ह्याच प्रकल्पाचं भूमिपूजन आपण गेल्या 8 तारखेला केलं होतं आणि 365 दिवसामध्ये आज ह्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण इथे उपस्थित आहोत. यासाठी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे शिल्पकार सन्मान्य आमचे पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांना आणि सार्वजनिक बांधकामचे आमचे सर्व गुरुजी असतील त्यांच्या सर्व सहकार्यांना मी ह्या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मनापासून आपले अभिनंदन करतो. आज ह्या रेल्वे स्टेशनच्या इथे उभं राहिल्यानंतर आपण एका एअरपोर्टवर उभा आहोत का अशा पद्धतीचा भास निश्चित पद्धतीने इथे येतो. अतिशय सुसज्ज असं हा आपला रेल्वे स्टेशन आज आपल्या सगळ्यांसाठी इथे उपलब्ध केलेला आहे. कामाचा दर्जा असो, कामाचे नियोजन असो आणि प्रत्येक येणाऱ्या प्रवासीसाठी त्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून छोट्यातल्या छोट्या गोष्टींचं नियोजन या रेल्वे स्टेशनमध्ये आज करण्यात आलेलं आहे. हा मला मी जी थोडी माहिती घेतली, देशामध्ये आपलं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे PWD खात्याने अशा पद्धतीचं सुशोभीकरण केलेलं आहे, प्रकल्प हातात घेतला आहे. त्यासाठी मी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. राजकीय इच्छाशक्ती काय असते हे आम्ही 2014 पर्यंत राणेसाहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा पाहिलं होतं. त्याच्यानंतर थोडा गॅप पडला आणि आता आमचे रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री झाल्यानंतर तोच अनुभव आम्हाला पण परत येतो आहे. म्हणजे काम कसं करून घ्यायचं आणि नियोजित पद्धतीने काम कसं करायचं याबद्दलचं एक चांगलं पॅटर्न आज आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आहे. आज प्रत्येक रेल्वे स्टेशनकडे गेल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आणि वेगळ्या पद्धतीची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. मग रेल्वे स्टेशन म्हटलं तर आपल्याला सातत्याने प्रवाशांची तक्रारी असायच्या, काही त्यांचे प्रश्न असायचे, अशाच गोष्टी जास्त ऐकायला मिळाल्या. पण आज जेव्हा ह्या रेल्वे स्टेशनमध्ये उभं राहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो की आपण आपल्या जिल्ह्यातल्या एका रेल्वे स्टेशनमध्ये उभा आहोत आणि हे एअरपोर्ट सारखा आपल्याला अनुभव घेतो आहे. हे निश्चित पद्धतीने कौतुकपर आहे. आणि हे सगळं बोलत असताना मी आवर्जून आपले PWD खात्यातले जेवढे अधिकारी आहेत जे आमच्या चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात काम करतात, आमचे सर्व गोरजी असतील आणि त्यांची पूर्ण टीम, मला नाही वाटत असेल की ते आत्तापर्यंत रात्री झोपले असतील. 8च्या क्षणात सातत्याने काम करतायत. चव्हाण साहेब जे जे निदर्शनं देत आहेत ते व्यवस्थित पूर्ण करण्याचं काम त्यांच्या खात्यातले सगळे अधिकारी करतायत. म्हणून मनापासून त्यांचं अभिनंदन करेल. आता हा कार्यक्रम होत असताना आम्हाला ह्याची जाणीव आहे की काही प्रवासी आपल्या संघटना आहेत, त्यांचे काही विषय आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत. मी त्याला ह्या निमित्ताने जे आमचे दोन्ही मोठे नेते जेव्हा व्यासपीठावर आहेत, मी ह्या निमित्ताने प्रवासीच्या संघटना असतील, त्यांचे प्रतिनिधी असतील, त्या सगळ्या जणांना मी विश्वास देतो जे जे मुद्दे आपण आमच्या समोर मांडले, केंद्रात आमच्या भारतीय जनता पक्षाचं NDAचं सरकार आहे, राज्यात आमचं महायुतीचं सरकार आहे, सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम आमचे दोन्ही सरकार करतील एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. याचबरोबर जे प्लॅटफॉर्मचा एक प्रामुख्याने विषय, जसे हे कार्यक्रमाला चर्चेला आला की बाबा एवढं सुशोभीकरण करतात प्लॅटफॉर्मवर पण आम्हाला चप्पलची गरज आहे, ती जाणीव आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांना आहे, त्याची नोंद पण त्यांनी घेतलेली आहे. तसंच राणेसाहेब आता कोकणामध्ये आपलं प्रतिनिधित्व करताय, म्हणून तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांची काळजी करू नका. जसं ह्या रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झालंय त्याच पद्धतीने प्लॅटफॉर्मचे काही जे महत्वाचे प्रश्न असतील तेही सोडवले जातील एवढा विश्वास आणि शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. फक्त आपण कणकवलीकर म्हणून, सिंधुदुर्ग वासी म्हणून चर्चा चांगली करायला आपण जरा सुरुवात करू. चांगलं काहीतरी आपल्या जिल्ह्यात घडलंय, काहीतरी पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. मधु दंडवते साहेबांनी बघितलेलं कोकण रेल्वेसाठी जे स्वप्न होतं
पद्धतीने चिंता करू नये. आतापर्यंत तुमचे खासदार होते ते काही करू शकले नाही. आता सन्मान्य राणे साहेब हे ताकदीने केंद्र सरकारकडे आपल्या या दोन्ही जिल्ह्याचे विषय मांडतील, पूर्ण करून घेतील, एवढाही विश्वास इकडच्या जनतेला मी निश्चित पद्धतीने देईन. जास्त लांब बोलणार नाही. अजून प्रमुख मान्यवर आहे. फक्त या परिसरामध्ये उभं राहिल्यानंतर फार फार चांगला अनुभव येतो, आनंदी वाटतो, उत्साही वाटतं. या प्रामुख्याने ज्या इकडे प्रत्येक भिंतीवर असलेलं G20चं कमळ आहे ना सर, G20चं कमळ बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने मनापासून अभिनंदन, मला समाधान वाटतं की आता कुठलाही निवडणूक आल्या तर आम्हाला चिंता करायची गरज नाही. हे G20चं कमळ आम्हाला निश्चित पद्धतीने तारून येईल, एवढा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.